पालक बंधू भगिनी आणि विद्यार्थी बालमित्रांनो, साने गुरुजी कथामालेमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करते। आज रात्र 15वी रघुपती राघव राजाराम। श्याम लहानपणापासून देवाची भक्ती करत असे, पोथ्या पुराण वाचत असे, त्यामुळे त्याच्या हृदयात भक्तीचे बीज पेरले गेले होते। ते हळूहळू वाढत होते। मुले श्यामच्या घरी जमायची आणि देवाधिकांच्या साधू संतांच्या गोष्टी सांगायची। श्यामने तर घराशेजारी देऊळच तयार केले होते, त्याला मखर चढवले होते। त्याच्या आईने त्याला छोटासा शाळीग्राम मंदिरात ठेवण्यासाठी दिला होता। दर रविवारी मुले श्यामकडे जमायची आणि त्या मंदिरासमोर भजन कीर्तन करायची। कीर्तनात मृदुंग म्हणून रिकामे डबे वाजवायचे आणि कीर्तन भजन करताना मुले आनंदाने नाचायची। सारी गल्ली दुमदुमून सोडायची। श्याम कथा सांगू लागला। श्याम म्हणाला, आमच्या गावामध्ये गणपतीचे मंदिर होते। त्या मंदिरात चातुर्मासात एक शास्त्री बुवा यायचे आणि 4 महिने ते आमच्या गावातच राहायचे। रोज संध्याकाळी 4-4:30च्या दरम्यान ते पुराण सांगायचे। पुराण ऐकण्यासाठी गावातील 10-5 बायका 10-20 माणसं जमायची। आम्ही आजोळी राहायचो। आमच्या घरापासून मंदिर जवळच होते। पुराण सुरू झाले, मोठ्याने सांगू लागले की आमच्या घरी सहज ऐकू यायचे। मग आमची आई ही देवळात पुराणाला जायची, पण ती मात्र तिथं जास्त वेळ बसायची नाही। देवधर्म करायची, थोडा वेळ पुराण ऐकायची आणि घरी यायची। एके दिवशी सर्व मुलांनी आमच्या घरी भजन करायचे ठरवले। मुले आली, आई पुराण सुरू झाले, आई पुराणाला गेली होती। मुलांनी भजन करायला सुरुवात केली। भजन रंगात आले। मुले वाजवू लागली, गाऊ लागली, नाचू लागली। तिकडे पुराणात व्यत्यय आला। पुराण ऐकायलाच येईना। लोक कुजबूज करायला लागली। लोक म्हटली, मोठ्या माणसांना कळत नाही का? घरच्या मुलांना दापाय होते। पुराण चालू आहे, गोंधळ करू नये हे सांगितलं पाहिजे की नको? श्यामची आई तिथंच होती। तिच्या कानावर हे शब्द पडले। लोकांनी देवळाचा गुरव भिकू त्याला बोलवून घेतलं आणि भिकूला सांगितलं, जा रे भिकू त्या श्यामच्या घरी। हा श्यामचाच नसता उठा ठेवा आहे। त्याला म्हणावं, देवळात पुराण चालू आहे, तुझा हा गोंधळ बंद कर। भिकू श्यामच्या घरी येण्याच्या अगोदर आई झपाझप पावले टाकत रागाने घरी आली। ती मुलांच्या पुढे येऊन उभा राहिली। मुले तल्लीन झाली होती। मुलांचं लक्ष आईकडे नव्हतं। आईने पाहिलं आणि आई रागाने म्हणाली, श्याम। आईचा आवाज रागाने होता। सगळी मुले घाबरून गप्प उभा राहिली। हातातलं वाजवायचं बंद पडलं। आई, तू रागावलीस काय ग? आईचा पदर धरून मी प्रेमाने विचारलं, काय चाललाय हा गोंधळ? आई, हा गोंधळ आहे का? आम्ही भजन करतोय देवाच्या पुढं। तूच तर नाही का शाळीग्राम मंदिरात ठेवायला दिला? तेवढ्यात भिकू तिथं आला। भिकू म्हणाला, काय रे श्याम, काय धुडगुस चाललाय? तुझ्या या गोंधळामुळे तिकडे पुराण बंद पडले। पुराण ऐकू येत नाही। तू हे सगळं बंद कर। तेवढ्यात एक मुलगा म्हणाला, ए धुडगुस काय म्हणतो रे? आम्ही पण भजन करतोय। तुझ्या पुराणापेक्षा देवाला आमचे भजनच आवडेल। भिकू, ह्या मुलांना मी समजावून सांगते, तू जा हो, ही मुलं पुन्हा गोंधळ घालणार नाही। भिकू निघून गेला। आई म्हणाली, अरे वाजवणे म्हणजे काय देवाची पूजा आहे का? तुम्ही वाजवायचं बंद करा। टाळ्याच्या तालावर शांतपणे भजन म्हणा, ते देवाला आवडेल। आणि आई निघून गेली। मुलांमध्ये वादविवाद सुरू झाला। काय करायचं हे समजेना। शेवटी श्याम म्हणाला, आपण असं करूया, आपण शांतपणे टाळ्याच्या तालावर भजन म्हणूया। ए श्याम, ते नाही रे जमणार। आम्हाला काय हे पटणार नाही। तू भित्र आहेस, त्यामुळे तू आम्हाला असे सांगतोस। श्याम म्हणाला, रे विचाराने वागणे तर भूषण आहे। आपण त्यांचंही ऐकूया आणि आपलंही करूया। मुले म्हणाली नाही। मुले रुसली आणि रागावून निघून गेली। श्याम म्हणाला, सगळे मित्र मला सोडून गेले। मी एकटा रडत देवाच्या पुढे रघुपती राघव राजाराम म्हणत तिथंच बसलो। मला असे वाटते, लहानपणी जशी माझी मित्र मला सोडून गेले, तसे मोठेपणी पण सोडून जातात की काय? आणि मला एकट्यालाच राम राम म्हणत बसावे लागते की काय?
टागोरांनी असं म्हटलं आहे की तू एकटाच आहेस. तुला हा कंदील हातात घे आणि लोकांचा टीकेचा झंझावात संपेल. तुझा कंदील विझेल, पण तुला कंदील लावावा लागेल. एक पाऊल पुढे टाकावं लागेल आणि तुला एकट्यालाच चालावं लागेल. या व्हिडिओतून आपल्याला काय शिकायला मिळालं ते मला कमेंट्स करून कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्णपणे पहा. धन्यवाद.